नांदेडचं सक्षम ताटे हत्या प्रकरण 6 महिन्यांनी हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले। ते सक्षमच्या आईने केलेल्या दाव्यांमुळे आंतरजातीय प्रेमसंबंधांना असलेल्या विरोधातून आचल मामेडवारच्या बाप आणि भावांनी सक्षमची हत्या केली। पण सक्षमच्या मृतदेहासोबत लग्न करून त्याच्या घरच्यांचा सांभाळ करण्याची शपथ त्याची गर्लफ्रेंड आचलने घेतली। पण आचल फक्त 3.5 महिन्यात आपलं घर सोडून गेल्याचा दावा सक्षमच्या आईने केला। आचल निघून गेल्यानंतर सक्षमच्या वडिलांचा मृत्यू झाला, पण तरी आचल परत आली नाही। आता मी एकटी पडली असं म्हणत सक्षमच्या आई संगीता ताटे यांनी आपली व्यथा मांडली होती। पण आता यावरून आचलने सुद्धा माध्यमांसमोर येत धक्कादायक खुलासे केलेत। सक्षमच्या भावाची माझ्यावर वाईट नजर होती, तो मला चुकीचा स्पर्श करत होता, त्यामुळे आपण त्यांचं घर सोडून दिल्याचं आचल मामेडवारने सांगितले। तिच्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली। इतकंच नाही तर आपल्याबद्दल सक्षमच्या आईनं खोट्या बातम्या पसरवल्यामुळे आचलने थेट पोलीस अधीक्षकांकडे सुद्धा धाव घेतली। आचलने सक्षमच्या आईचे दावे खोटे ठरवत ताटे कुटुंबियांवरच धक्कादायक आरोप केल्यामुळे या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळाले। आचलने संगीता ताटे यांचे दावे खोडून काढताना नक्की काय म्हणले, तिच्याकडून कोणते आरोप करण्यात आलेत, त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। 2 दिवसांपूर्वी सक्षमच्या आई संगीता ताटे यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली। मुलाखतीत त्यांनी सक्षमच्या मृत्यूनंतर आपल्या कुटुंबाला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतोय याची माहिती दिली। यावेळी त्यांनी सक्षमची गर्लफ्रेंड आचल मामेडवार बद्दल काही धक्कादायक दावे केले। सक्षम आणि आचलचं एकमेकांवर प्रेम होतं, पण दोघांची जात वेगळी असल्यामुळे आचलच्या घरच्यांचा त्यांच्या प्रेमाला विरोध होता आणि यातूनच तिच्या वडील आणि भावांनी सक्षमची हत्या केली। पण सक्षमच्या मृत्यूनंतर आचलनं त्याच्या मृतदेहाशी लग्न केलं। आपण आता आयुष्यभर सक्षमच्या घरी राहून त्याच्या आई वडिलांची काळजी घेणार असल्याचं सांगितलं। पण संगीता ताटे यांनी आचल बद्दल मुलाखतीत सांगितलं, आचल फक्त 3.5 महिने आमच्या घरी राहिली। एके दिवशी आजीची तब्येत बरी नाही, मला तिला बघायला घरी जायचंय असं आचलनं मला सांगितलं। मी स्वतः तिला तिच्या घरी सोडून आले, पण त्यानंतर ती परत आलीच नाही असं संगीता यांनी सांगितलं। तसंच आचल घरी असताना तिच्या काकांच्या संपर्कात होती। आचल घरातून निघून गेल्यानंतर सक्षमच्या वडिलांची तब्येत जास्तच बिघडली। तेव्हा आम्ही आचलला फोन केला आणि त्यांच्या तब्येतीबद्दल सांगितलं, पण तेव्हाही ती परत आली नाही। अखेर 21 मार्चला सक्षमच्या वडिलांचं निधन झालं असं संगीता ताटेंनी सांगितलं होतं। आचल बद्दल सक्षमच्या आईने केलेल्या दाव्यांमुळे सगळीकडे या गोष्टीची चर्चा व्हायला लागली। आचलला सोशल मीडियावर टार्गेट करण्यात आलं। आचल सक्षमच्या घरच्यांशी असं का वागली, त्यांचं घर सोडून का गेली असे प्रश्न विचारले जाऊ लागले। पण आता या सगळ्याबाबत स्वतः आचलनं माध्यमांसमोर येत आपली बाजू मांडली। आचलनं माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार मी प्रामाणिकपणे त्यांच्या घरी गेले होते, सक्षम प्रमाणेच मी त्यांचा सांभाळ करेन, त्यांच्यासोबत शेवटपर्यंत राहीन असं मी त्यांना वचन दिलं होतं। पण सक्षमच्या घरी गेल्यानंतर सक्षमचा लहान भाऊ माझ्यासोबत बरोबर वागत नव्हता। त्याच्या मनात माझ्याबद्दल वाईट इंटेन्शन होते, तो मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा। मी त्याच्या आईला आणि काका काकूंना सांगितलं, पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही। मी इतकं सांगून सुद्धा ते माझ्यावर विश्वास ठेवत नसल्यामुळे उद्या माझ्यासोबत जर काही चुकीचं झालं तरी सुद्धा हे लोक माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत असा विचार माझ्या डोक्यात आला। त्यामुळेच मी त्यांचं घर सोडून निघून आले असा हादरवणारा खुलासा आचल मामेडवारनं केलाय। आचलने पुढे असंही सांगितलं की मी त्यांच्या घरून पळून आले किंवा आजीच्या तब्येतीचा बहाणा करून आले असं सक्षमच्या आईनं सांगितलं, पण हे सगळं खोटंय। पोलीस अधीक्षक तसंच सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांना सुद्धा हे माहित आहे की सक्षमचा भाऊ मला त्रास देत होता, माझ्यासोबत चुकीचं वागत होता, म्हणून मी माझ्या घरी परत आले। सक्षमच्या आई नाही तर स्वतः पोलीस कर्मचारी मला माझ्या घरी सोडायला आले होते। मी पळून गेलेले नाही, मी माझ्या वडिलांच्या घरी आहे। यासाठी माझ्यावर माझ्या काकांचा किंवा इतर कोणाचाही कसलाच दबाव नाही। मी सज्ञान आहे, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते। कोणी मला हा निर्णय घ्यायला भाग पाडलेला नाही। मी स्वतःच्या मनाने सगळं केलंय। मला तिथे झालेला त्रास हेच मी त्यांचं घर सोडण्याचं कारण आहे असं आचलनं माध्यमांशी बोलताना सांगितलं। जेव्हा सक्षमची हत्या आपल्या घरच्यांनी केल्याचं आचलला समजलं होतं तेव्हा तिने आपल्या वडिलांना आणि भावांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती। पण आता याबद्दल बोलताना आचलनं वेगळाच दावा केलाय। हे सगळं त्यांनी मला इमोशनल ब्लॅकमेल करून माझ्याकडून बोलून घेतलंय। मला त्यावेळी मोठा धक्का बसला होता,
काय बोलायचं मला कळत नव्हतं. त्यांनी मला जसं गाईड केलं तसं मी बोलत राहिले, असा गंभीर आरोप सुद्धा आचलकडून सक्षमच्या घरच्यांवर करण्यात आलाय. सक्षमच्या आईनं केलेल्या आरोपांवरून आचलनं शनिवारी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. याबद्दल बोलताना ती म्हणाली, सक्षमवर आजही माझं प्रेम आहे, पण त्याच्या घरच्यांनी माझ्यासोबत नीट वागायला हवं होतं. त्यांनी माझ्याबद्दल खोट्या बातम्या पसरवून मला बदनाम केलं, म्हणून आज मी SP साहेबांना भेटायला आले. मी शांत राहणार होते. त्याच्या भावानं माझ्यासोबत जे काही केलं हे मी कोणालाच सांगणार नव्हते, पण त्यांनी माझ्याबद्दल खोट्या बातम्या पसरवल्या, त्यामुळं मी स्वतःला रोखू शकले नाही, अशी प्रतिक्रिया आचलनं माध्यमांना दिली आहे. तसंच सक्षमचे वडील गौतम ताटे यांच्या मृत्यूबद्दल सुद्धा आचलने काही खुलासे केलेत. सक्षमच्या वडिलांचा मृत्यू माझ्यामुळे झाल्याचं त्याच्या आईचं म्हणणं आहे, पण सक्षम जेव्हा संभाजीनगरच्या हर्सुल जेलमध्ये होता तेव्हाच त्याच्या वडिलांची तब्येत ढासळली होती. त्यांना त्यांचा मुलगा गेल्याचं नक्कीच दुःख होतं, पण त्यांचे मेडिकल रिपोर्ट्स बघितले तर त्यांच्या सगळ्या आतड्या दारू पिऊन खराब झाल्याचं दिसून येतं. त्यामुळं त्यांना जेवण जात नव्हतं. याच कारणामुळे त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला, असा दावा आचलनं केलाय. संगीता ताटे यांनी मुलाखतीत आचलबद्दल केलेल्या दाव्यांनंतर सोशल मीडियावर तिच्याबद्दल वेगवेगळी चर्चा होत होती. याबाबत बोलताना आचल म्हणाली, लोक माझ्याबद्दल वाईट कमेंट्स करतायत. त्यांना माझ्याबरोबर काय घडलं, त्याचा भाऊ माझ्याशी कसं वागत होता याबद्दल कसलीही माहिती नाही. मग जर यांची बहीण माझ्या जागी असती तर त्यांनी तिला तिथे राहू दिला असतं का? जर तिनं माझ्यासारखा निर्णय घेतला असता तर त्यांनी तिला असंच बदनाम केला असतं का? असा सवाल सुद्धा आचल मामिडवारनं केलाय. तसंच सक्षमच्या आईनं माझी बदनामी करू नये, मला जे योग्य वाटलं तो निर्णय मी घेतलाय आणि माझ्या घरी परत निघून आले. मी माझ्या आजी सोबत राहते. मी इतकं करून सुद्धा माझ्या घरच्यांनी मला घरात घेतलं, ही मोठी गोष्ट आहे, असंही आचलनं माध्यमांशी बोलताना सांगितलं. आचलनं केलेल्या दाव्यांमुळे, सक्षमच्या लहान भावावर केलेल्या आरोपांमुळे आता सक्षमच्या घरच्यांबद्दल सुद्धा वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. संगीता ताटे यांनी आपला लहान मुलगा नाशिकमध्ये शिक्षण घेत असून आपण घरात एकटीच असल्याचं सांगितलं होतं, पण आता आचलने सक्षमच्या लहान भावावरच गंभीर आरोप केल्यामुळे यातलं सत्य काय, नेमकं कोणाच्या आरोपांमध्ये तथ्य आहे, हा मोठा प्रश्न आहे, त्याचं उत्तर अजूनपर्यंत मिळालेलं नाही. आपण घरी परत का गेलो याचं कारण पोलिसांना सुद्धा माहीत असून त्यांनीच मला घरी सोडल्याचा दावा आचलने केलाय. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाबद्दल नांदेड पोलिसांचं म्हणणं काय आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. सक्षमच्या आईनं केलेले दावे आणि आचलने केलेले आरोप या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.